पाटील कुटुंब गावात खूप मानाचं होतं. मोठं वाड्यासारखं घर, त्या घरात आजोबा, आजी, मोठा मुलगा, सून, धाकटा मुलगा, आत्या, 2 नातवंडं आणि एक लहान नातू, असं 9 जणांचं कुटुंब राहत होतं. घरात प्रेम होतं, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना खटकायची. आजीच्या गळ्यात नेहमी 5 जुन्या चाव्या असायच्या. रात्री झोपतानाही त्या कधी काढत नसे. कोणी विचारलं की आजी हसून फक्त एवढंच म्हणायची, योग्य वेळ आली की कळेल. सगळ्यांना वाटायचं वाड्यात कुठेतरी खजिना लपलेला आहे. धाकट्या सुनेने तर अनेकदा रात्री आजी झोपल्यावर चाव्या काढण्याचा प्रयत्न केला, पण आजी जागी व्हायची. एके दिवशी आजी गंभीर आजारी पडली. सगळं कुटुंब तिच्या पलंगाभोवती बसलं. आजीने थरथरत्या हाताने त्या 5 चाव्या मोठ्या नातवाच्या हातात दिल्या. ती म्हणाली, या 5 चाव्या 5 वेगवेगळ्या खोल्या उघडतात, पण त्या एकट्याने उघडू नका, सगळे मिळूनच उघडा. इतकं बोलून आजी कायमची डोळे मिटली. 13वा झाला. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, खजिना कुठे आहे? संपूर्ण कुटुंब पहिल्या खोलीपाशी जमा झालं. पहिली चावी फिरली, दार उघडलं. आत सोनं नव्हतं, फक्त हजारो जुने फोटो. प्रत्येक फोटोच्या मागे आजीने लिहिलं होतं, हे आपल्या घराचं खरं धन आहे. सगळे थोडे निराश झाले. दुसरी खोली उघडली. आत जुन्या भांड्यांचा, कपड्याचा, खेळण्यांचा आणि वह्यांचा ढीग. प्रत्येक वस्तूवर एक चिठ्ठी. हा कप तुझ्या बाबांनी पहिल्या पगारातून घेतला होता. ही बाहुली तुझ्या आईने 3 महिने पैसे साठवून आणली होती. ही वही तुझ्या काकांनी रात्रभर अभ्यास करून पहिला नंबर मिळवला तेव्हाची आहे. सगळे शांत झाले. तिसरी खोली एक मोठं कपाट. त्यात शेकडो पत्र. प्रत्येक पत्र घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी, कोणाला कधी दिलीच नव्हती. मोठ्या मुलासाठी, सुनेसाठी, आत्यासाठी, नातवासाठी. प्रत्येक पत्रात आजीने त्या व्यक्तीचं कौतुक, चुका आणि तिचं प्रेम लिहिलं होतं. पत्र वाचताना सगळ्यांचे डोळे भरून आले. चौथी खोली उघडली. आत काहीच नव्हतं. मधोमध एक टेबल, त्यावर फक्त एक आरसा आणि एक ओळ. घर तुटतं ते बाहेरच्या माणसामुळे नाही, आरशात दिसणाऱ्या माणसामुळे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. घरात झालेल्या भांडणांची आठवण सगळ्यांना झाली. आता शेवटची 5वी चावी. सगळ्यांच्या मनात पुन्हा आशा, यावेळी नक्की खजिना असेल. दार उघडलं. आत एकच लाकडी पेटी सगळ्यांनी घाईघाईने उघडली. पेटीत ना सोनं ना पैसे, फक्त आजीचा शेवटचा व्हिडिओ असलेला एक छोटासा पेन ड्राईव्ह. टीव्हीवर व्हिडिओ सुरू झाला. आजी हसत म्हणत होती, जर तुम्ही हा व्हिडिओ एकत्र बसून पाहत असाल तर माझा खरा खजिना अजून जिवंत आहे. तो म्हणजे तुमचं एकत्र असणं. जर या 5 चाव्यांच्या लोभामुळे तुम्ही एकमेकांशी भांडलात तर समजा मी हरले, पण जर शेवटपर्यंत एकत्र राहिलात तर माझ्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणी नाही. व्हिडिओ संपला. घरात पूर्ण शांतता होती. धाकटी सून जी नेहमी वाटणीची भाषा करायची, ती रडत मोठ्या सुनेच्या गळ्यात पडली. आत्या अनेक वर्षांनी भावाला मिठी मारून म्हणाली, आपण घर नाही, आपण कुटुंब आहोत. त्या दिवसापासून वाड्याचं कुलूप कधीच लागलं नाही, कारण आजीने लपलेला खरा खजिना सोन्याचा नव्हता, तो नात्यांचा होता. बोध. घर मोठं असलं म्हणून कुटुंब मोठं होत नाही. एकमेकांना जपणारी माणसं असली की प्रत्येक घर महाल बनतं. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.